तर इथं माझ्या आलूवड्या बनवून झालेल्या आहेत, बघू शकता. छोटे छोटी पानं होती म्हणून छोटे छोटे बनवले आणि मला जसं येईल तसे मी बनवलेले आहेत. तर हे पहिल्यांदा स्वतःहून बनवलं म्हणजे. तर आता इथं घेतलं आहे मी बनवायला. इथं मिरच्या घेतल्या 10-12, आलं लसूण जिरं, 7 वाजायला 5 मिनटं, बडीशेप आणि ओवा असं घेतलं आहे. आता हे मी मिक्सरला फिरवून घेतलं. ऐका ऐका गाणी ऐका. चला तर दाखवते तुम्हाला मी बनवलेल्या आलूवड्या. आणि पहिल्यांदा बनवल्या तर मी ह्या म्हणजे स्वतःहून पडतील म्हणजे आता कट करून सुद्धा घेतल्या मी. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर सकाळचे वाजलेत 9:10 बाकी आहेत. आंघोळ वगैरे झाले, मस्तपैकी केस धुतलेत आज आणि यांनी देवपूजासुद्धा केलेली आहे आणि मस्त त्यांचा नाश्ता करून गेलेसुद्धा कामाला 8 वाजता. आणि आता माझ्यासाठी भाजी वगैरे काय ती बनवायची आहे. म्हणजे आता भाऊ पण असणार, बोंबील आहे ते या लोकांसाठी. तर मी थोडंसं नाश्ता बनवते. शेव त्यांना तर शेव बनवते. आणि काल गेलेले मी भाजी आणायला. भाजी एवढी महाग झाली ना, बापरे. कुठं तर आई सांगत होती, आई आमच्या इकडं तिकडं किती 80 रुपये किलो टोमॅटो आणि आमच्या इकडं 60 रुपये किलो. काल गेले मी तर मला माहिती झालं, नाही तर मला काय माहितीच नसतं, कारण आई जातात भाजी आणायला तर मला त्यातलं काय माहिती नसते. मी गेली काल भाजी आणायला तर मग पालेभाजी थोडी म्हणजे स्वस्त आहे, 20 रुपये 30 रुपये अशी. तर आणि फक्त दुसऱ्या भाज्या आहेत कोबी नाही, फ्लावर बोलतात, तो फ्लावर पण एवढंसं 30 रुपये बोलली. जो कुठं 10 रुपयाला असायचा 20 रुपयाला असायचा तो त्याला 30 रुपये. आणि अजून काय होतं, आता तर मटरचं सीझन. तर मटर किती बोलली ती, 60 रुपये पाव बोलली वाटतं. 60 रुपये पाव म्हणजे झालं 120 रुपये किलो. डेंजर महाग झाले. टोमॅटो आणि मटर हे जास्त खूप महाग झाले. बाकी आणले मी काल पापडी वगैरे, पापडी बटाटा असा किंवा पापडी फ्लावर वगैरे, हे छान होतं. तर आता मी काय बनवू हे विचार पडले. पालक आणले मी काल, पण पालक अशी भाजी कोण खात नाही, तर पालक पनीर बनवायला लागेल मला, तेव्हा खातील असं आहे. तर बघूया, पालक पनीर बनवलं संध्याकाळी. पापडीमध्ये असं काय असलं ना फ्लावर वगैरे तर मजा येते खायला. पण फ्लावर वगैरे नाही आणलं मी आज, परत जाईल मी असा विचार केला आहे भाजीसाठी. कारण आता मला तर रोजच भाजी लागणार. आणि आता मला पहिला दूध आणायचं आहे, दूध घेऊन येते. आणि हे असं कसं वरचं बघा, आमचं जुनं असल्यामुळं पुरं असं. आज तर काल तर घुस आले, तर ते तिकडचा दरवाजा बंद केला आम्ही, कारण बाबांच्या बेडखाली आहे. बाबांच्या बेडखाली कसं एकदम म्हणजे त्यांचं ते वायरी बेरींचं सामान, परत पाट, परत हे सगळं त्यांच्या बेडखाली आहे खूप साऱ्या वस्तू. तर तिथं घुसले ती. आणि मग दरवाजा यांनी रात्री बंदच केला तिकडून, कारण ती इकडं नको यायला. आणि सगळं म्हणजे रूममध्ये गेले आमच्या, मग झालं बापरे. घुस म्हणजे एकदम बेकार, एकदम मारलेली. पण जर तुम्ही बोलाल यांच्या घरात घुस येते, आता करायचं काय. तसं वरचं आमचं कसं जुनं असल्यामुळं वरती उंदरं आहेत आणि वरती एकदम एवढा पसारा आहे ना, म्हणजे किती पण साफ केला ना तरी आहे तसा होतो. आता काढायचा विचार आहे वरचं सगळं, बघूया कसं होते ते. तर तिकडचं बंद केलं. आता बघूया, गणपती मामांना वगैरे बोलवलं तर मग आवाज देते मी नंतर, जर त्यांनी काढले तर. कारण खटखट आवाज चालूच आहे. आणि आज गौरांश 12 वाजता शाळा आहे. आजचा वार काय, आजचा वारच शनिवार आहे ना आज. आज शनिवार आहे, तर 12 वाजता शाळा आहे. मला लक्षात ठेवायला लागलं, नाही तर दरवेळेला मी विसरते, लक्षात राहत नाही मला 12 वाजता शाळा आहे ते.
तर आता लक्षात ठेवा 12 वाजता जायचं आहे, म्हणजे मला जायचं असलं तर 11:45 निघायला लागेल. आता भाऊ तर काय आले नाही अजून, 9 वाजायला आले. आता जातील नाही जातील काय माहिती नाही. पटकन काकींकडे सुद्धा सोडेल मी, जाऊ दे 2-3 दिवस गेले ते. आता मी जाईन. आता माझं चहा हटायच्या अगोदर ना मी पहिला दूध घेऊन येते. गौरांश जातो का दूध आणायला? गौरांश कुठं बोलते बघा, थंडी वाजते. जा उठ, हे बघा जा ना 2 पिशव्या घेऊन ये दूध. एकदम आळशी पोरगा आहे. एक माझा पोरगा झोपलाय. चला मी दूध घेऊन येते तोपर्यंत आणि शेव बनवते. काल पण तशी आलं होती मला वाटते, पण काल एवढं काय केलं नाही. आवाज तर येत होता. बाहेर गौराजने पूर्ण वाट लावून टाकले. यांची काय बोलतात त्याला, झाडूची दाखवत्या कसं वाट, सगळं वाट लावून टाकतो. किती पण काय चांगलं असं ते दाखवते तुम्हाला. बघा हां कुठे गेले, हां ते बघा दिसतंय. सगळ्या काड्या ना काड्या इकडे तिकडं टाकल्या. आणि इथं झाडू होता तो आता कुठं दिसतच नाही मला झाडू. हा बघा खाली पडले. कशी वाट लावले बघा काड्यांची. हाय चला मंडळी, जेवण वगैरे झालं. गौरांचा काल तो मसाले भात बनवला, तो खूप आवडला. आता बनवायला लावला मला. बनवायला कसं झालं काय माहिती नाही. डाळ झाले, भात झाले आणि त्यांच्याला झोपून झाले. भांडे वगैरे झालेत, कपडे झाले तर काढते मशीनमधून. आणि भाऊ आलेत तर भाऊ घेऊन जाणार आहेत गौरांशला. मग त्याला भात दिला आहे खायला. तो बोलला की मला इथं खायचं आहे आणि शाळेत पण न्यायचं. आता कसा झाला आहे, कालसारखा झाला आहे की नाही काय माहिती नाही. तो खायला तेव्हा समजेल. मला शाळेत पण न्यायचं आहे आणि खायचं पण आहे. खा दिलं मी. तर कपडे टाकायचे आहेत मला. जेवण झालं आहे. भजीचं फक्त ते पीठ मिक्स करते आणि कपडे टाकून घेते सुकायला. ऐका गाणी ऐका. ऐकलं का गाणी? ऐकलं बघा बघा मस्त बोलते. झाला बाबू गाणी गाणी झाला. झोपा आता. संपला गाणी संपला. आता झोपतोय. हे बघा पीठ मळायला घेतलं. अर्ध मळलं, हात धुतले. आता अर्ध मळलं म्हणजे बघा थोडंसंच हे केले. आणि आवाज आला मला तिकडं. थोडं करत बघायला गेलं तर उठला. मग हात आता धुतलेत तर घेतो काढतो महाराजांना आणि इथं टाकते. तो आलाय तो बघतोय TV. हे बघा बरोबर उठतो. हा काढते. चला काढते त्याला. मंडळी आता
पालकची भाजी झाली, फक्त पनीर तेवढं टाकायचं आहे बस. चपात्या झालेल्या आहेत, मग बाकीचं करते. आता ही आहे घरात 6:15 वाजले, तर मी पटकन भाजी म्हणजे आणले मी तशी, पण हे घेऊन येते, काय बोलतात त्याला, फ्लावर वगैरे घेऊन येते. फ्लावर, थोडासा गाजर, असं मिक्स भाजी, आणि पनीर आणायचं आहे, पनीर टाकायचं आहे याच्यात, तर ते घेऊन येते. चलो पटकन जाऊन येते मी. तर मी आणलेली आहे भाजी बघा, भेंडी आणि आलूची पानं घेऊन आले मी. आलू वडी करते आता मस्तपैकी. 20 रुपयाची तरी छोटी छोटी पानं आहेत. आणि हे मिक्स भाजी घेऊन आले मी. आता ही अशीच ठेवीन साफ करायला टाईम नाही. आता पहिलं मी आलू वडी करून घेणार आहे. इकडं पालक पनीर रेडी आहे. आत्ताशी पनीर टाकलं मी. तर आता इथं घेतलं आहे मी बनवायला. इथं मिरच्या घेतल्या 10-12, आलं लसूण जिरं, 7 वाजायला 5 मिनटं, बडीशेप आणि ओवा असं घेतलं आहे. आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि तीळ मी वरून टाकणार आहे. चला याची पेस्ट करते. तर ही आलूवडी ना पहिल्यांदा मी एकटी बनवते, नाहीतर आता तुम्ही बघितलं असाल 2 वेळेला बनवले, तर आई सोबत असायचे. म्हणजे किती मिरच्या घेऊ, किती जिरं घेऊ, किती असं सगळं लसूण वगैरे सगळं ते आई बघायचं. म्हणजे आईना विचार आल्यापासून टीव्ही बघते. आता मी अभ्यास देणार आहे, व्यवसाय घ्यायचा आहे आता. थांब, मी आले कार्टून लावायला आणि माझं झालं की व्यवसाय घ्यायचा. मी आले जा मला ते मी काहीतरी बरोबर असं लावतो. अरे वा, बरोबर असं लावतोय. तर काय बनवते माहिती आहे का मी? काय तुझी फेवरेट? काय ती बघ, पानं माहिती आहे, आलेवडी मेथी. तर मग मी पहिल्यांदा आई एकटी बनवते. ते इकडं ते याचं तर नाही ते असते तुझी. आता मी आले, थांब. तर इथं माझ्या आलूवड्या बनवून झालेल्या आहेत, बघू शकता. छोटे छोटी पानं होती म्हणून छोटे छोटे बनवले, आणि मला जसं येईल तसे मी बनवलेले आहेत. तर हे पहिल्यांदा स्वतःहून बनवलेत, म्हणजे न कोणाची मदत घेता. बघूया आता कशा होतात त्या. आणि मी एवढ्या वेळेला नित्यांशकडे गेले ना, 3-4 वेळा तरी गेले ना, तर एवढ्याला होऊन कधीच त्या शिजायला गेल्या असत्या. पण 2-3-4 वेळा गेले मी, त्याच्यामुळं मग त्या राहिल्या. तर आत्ताशी झाल्यात, आता ठेवल्यात बॉईल करायला. मी सुद्धा जेवणार आहे आता. डाळ वगैरे गरम करायला ठेवतं. सगळं पसारा बाकी आहे माझा, झाडू वगैरे मारायचा, लादी पण पुसायचे. उद्या जाणार आहे बाहेर, तर तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. आणि असं मला वाटतं की नित्यांचा आवाज येते. हो, किती वेळा आली असेल झोप तर एवढे डोळ्यावर. हाय का आले तर केवढा खुश. यो काही झोपला नाही, त्याच्यामुळं मी गेली आणि भांडी घासून टाकली. तुला दादाजवळ टाकू, तिकडं हॉलमध्ये टाकते तुला. चल, मी पण आता लादी पुसून घेणार आहे, म्हणजे कामं उठून घेते. 8 वाजता आलेत. हे आल्यावर मग आम्ही एकत्र जेवू. कौरान जेवला, पालक पनीर आणि चपाती खाल्ली. हा, लाईट बंद करा, फॅन. चला, तर उद्या बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळं मग आजच लादी वगैरे पुसून घेते. कपडे झालेत ते म्हणजे सुकायला लावायचे आहेत. आणि टाकलेत मशीनमध्ये. भांड्यांचा पसारा इकडचा क्लिअर झालाय. ते पाणी जरा चाललंय, ओटा पुसायचा आहे फक्त इकडचं. आता मी झाडू मारून घेते, याला टाकते हॉलमध्ये, झाडू मारते, लादी पुसते. तोपर्यंत हे पण येतील. कसं पकडलं बघा माकडूला. या चला तर दाखवते तुम्हाला मी बनवलेल्या आलूवड्या. आणि पहिल्यांदा बनवल्या तर मी ह्या, म्हणजे स्वतःहून पडतील. म्हणजे आता कट करून सुद्धा घेतल्या मी.
तर बघा मस्त अशी लेअर वगैरे झाले आणि पहिल्यांदा बनवलं ना म्हणजे स्वतःहून तर बरं वाटतं. आता खाऊन बघू. हा एक आहे बघा ती एक आहे ना ती. रूम बघायला आलेत कोणतरी तर त्यांना चावी पाहिजे. लादी बसायची भेटली ती बघा. याला टाकले खाली. खुरपरी चालू आहे. झोपवायचं आहे त्याला. दरवाजा ओढून जा. लादी पुसते पटकन 9ला 5 मिनिटात मग झोपवते. थोडंसं आलूवडे तर मस्त पॅक करते आता ठेवून देते. चल मंडळी तर वाजलेत 11:30 वाजून 5 मिनटं. 11:35 झालेत. तर आता हा पण झोपला आहे आणि हा पण झोपला आहे. तर हे गेलेत आंघोळीला आणि आता मी सुद्धा झोपणार आहे. तर चला आजचा व्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा.